बॅटिंगसाठी पाहायला मिळतो आदेश मसे. मिडल ऑर्डर मध्ये चौथ्या क्रमांकावरती आता तो दाखल झालाय. रोहिदास शिर्के कॅप्टन या टीमचा एक चांगली बॅटिंग करतोय, परंतु त्यांच्या विरोधामध्ये बॉलिंग अटॅक भरपूर चांगला पाहायला मिळतोय. सूरजचा चेंडू पुन्हा कट करण्याचा प्रयत्न. फलंदाज आशाळभूत नजरेने चेंडूवरती बघत राहिला. असं वाटतंय की चेंडूला कट करण्याची क्षमता या गोलंदाजाकडे पाहायला मिळते आणि म्हणूनच की काय फलंदाज कट करण्याचा प्रयत्न करतायत, परंतु चेंडू आणि फळीचा कोणताही संपर्क पाहायला मिळत नाही. आदेश मसे डॉट चेंडू मात्र इथे खेळतोय. धाव फलक तिथे स्थिरावलंय ते 9 या आकड्यावरती. अफकर 8 धावा धाव फलकावरती. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला डीप मध्ये चेंडू गेला. इथे फक्त मिळते आदेश मसेला सिंगल. हॅलो 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 चेक चेक 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 हॅलो हॅलो. 2 षटकांचा खेळ इथे संपलाय. हॅलो चेक हॅलो हॅलो. अक्षयचा वेगवान चेंडू बरोबर यष्ट्यांच्या समोर सापडलाय. पायचितच्या स्वरूपात फलंदाज इथे होते बाद. जी सुरुवात खरं तर पाहिजे होती अक्षय भोईरच्या टीमला, आरोही 11 टीमला, ती सुरुवात इथे देत असताना अक्षय भोईर राईट मोड द विकेट. बाकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न. चेंडू थोडासा खाली इथे राहतो. अजिंक्यच्या हातामध्ये अगदी जमिनी लगत चेंडू विसावतोय. इथे डॉट बॉल आणखी एक पाहायला मिळते. जर आपण विचार केला अक्षयचा पहिल्या षटकामध्ये आपण पाहिला फक्त दावा खर्च केला 4 विकेट, 1 विकेट त्यांनी मिळवली. या षटकाचा जर आपण विचार केला तर 1 विकेट आणखी तो मिळवतोय, म्हणजे तब्बल 2 विकेट्स तो मिळवतोय. प्रत्येक विकेटसाठी बंटी चौधरी यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आहे. अक्षयचा शॉर्ट पिच चेंडू आणि यस्टनच्या मागे शॉर्ट थर्डमॅनच्या अगदी बाजूने चेंडूचा ते सीमा रेषेच्या बाहेर ठोका. काल 11 आणि त्यांच्या विरोधामध्ये असतील SP 11. दोन्ही टीमच्या कॅप्टनला माझी विनंती आहे की आपण टॉस साठी या.
आणखी एक विकेट. अक्षय भोईर पहिल्याच मॅच मध्ये चमकतोय. थँक्यू. हॅलो 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 चेक. हॅलो हॅलो चेक. हॅलो 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 चेक. हॅलो 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 चेक. हॅलो 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 चेक. हॅलो. पहिल्याच मॅच मध्ये एक चांगली बॉलिंग दाखवत असताना अक्षय भोईर, मागच्या वर्षीचा मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी, सुरुवात कशी असावी ती दाखवून देतोय आरोही 11 टीम साठी. अजयजी गरज या संघाचे संघमालक अगदी डीजे मास्टरच्या भूमिकेत आहेत. त्यांचाच डीजे आपल्याला पाहायला मिळतोय. बॉलर तयार अक्षय भोईर. अक्षय भोईरचा चेंडू वैभव शेवाळेने थोडासा मी म्हणेन पॉइंटच्या दिशेने चेंडूला फक्त दिशा दाखवली. एक सिंगल कंप्लीट करून तो स्वतः नॉन स्ट्रायकर एंडला येतोय. आणि आता या मॅच मध्ये मी इतकंच म्हणेल की रोहिदास या टीमचा कॅप्टन आणि त्याच्यावरती आता खूप मोठी जबाबदारी असेल. मंगेश शेलके आपण व्यासपीठावरती यावं. व्हीकेपीएल 2020 तिसऱ्या वर्षामध्ये आपण पदार्पण करतोय. 2 यशस्वी वर्ष आणि त्यानंतर तिसऱ्या वर्षामध्ये पदार्पण करणारी ही स्पर्धा. अक्षयचा चेंडू बाकफुटला जाऊन फक्त दिशा दाखवली चेंडूला, अगदी सन्मान दिलाय आणि इथे सिंगल कंप्लीट होते. तिसऱ्या षटकाचा खेळ देखील समाप्त होते. 3 षटकांच्या समाप्तीनंतर फक्त आणि फक्त धावफलकावरती आहेत त्या 15. आमच्या समवेत आजच्या दुसऱ्या दिवसामध्ये गुणलेखकाच्या भूमिकेत आहेत विकास गवळे. त्यांचं आपण मनपूर्वक स्वागत करूया. काल ते दिसले नाही परंतु आज सुट्टी घेऊन, कामावरती सुट्टी घेऊन आमच्या समवेत जोडले गेलेत. त्यांचं देखील आपण मनपूर्वक स्वागत करूया. बॅटिंग पॉवर प्लेचा इशारा. पहिल्या 4 ओव्हरमध्ये तुम्ही बॅटिंग पॉवर प्ले घेऊ शकता. बॅटिंग चॉईस असेल, बॅट्समन चॉईस असेल आणि अशा वेळेस 38 सर्कलच्या बाहेर 3 सीमारक्षक असं पाहायला मिळतील. बॉलिंग साठी येतोय अमनाथ गावचा उभरता सितारा, रायझिंग स्टार अनिकेत भोईर. रोहिदास शिर्के टीमचा कॅप्टन अजूनही मैदानामध्ये तग धरून बसलाय. आता इथून त्याला आक्रमक क्रिकेट खेळावं लागेल कारण 3 षटकांच्या समाप्तीनंतर 15 धावा. इथून जर 15च्या सरासरीने 30 धावा आल्या तर 45 पर्यंत जाऊन पोहोचलं आणि एक फायटिंग टोटल उभं राहिलं आणि तशी आता रणनीती आखावी लागेल रोहिदास शिर्केला. अजिंक्य नेवाळी गावचा कॅप्टन, तो आता मात्र फील्ड पोझिशन चेंजेस करतोय, फील्ड प्लेस करतोय. अक्षय भोईर मिड विकेटला, सूरज आहे लॉंग ऑनला, त्यानंतर एक वाईडिश लॉंग ऑफला सीमारक्षक आहे. मिड ऑफ, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर, गली, शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट फाईन लेग आणि एक बरोबर स्क्वेअर लेग पंचांच्या बाजूला शॉर्ट स्क्वेअर लेग. अनिकेतचा चेंडू कट करण्याचा प्रयत्न, यष्टी रक्षकाच्या हातामध्ये चेंडू विसावतोय. हा पहिलाच डॉट बॉल. 15 धावसंख्येवरती हा धाव फलक मी म्हणेन थांबलाय. इथून आता त्याला पुढे कोण नेणार असं प्रश्नचिन्ह उभा असेल भैरवनाथ 11 टीमच्या बाजूने. रोहिदास शिर्के या टीमचा कॅप्टन स्ट्रायकर एंडला उभा आहे. भरपूर डॉट चेंडू तो खेळला आणि आता इथून त्याला आक्रमक क्रिकेट, आक्रमकता सिद्ध करावी लागेल. अनिकेत राईट मोर द विकेट, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, आतमधली कडा घेऊन शॉर्ट स्क्वेअर लेगला, फिल्डिंग चांगली. इथे मिळेल फक्त सिंगल. सिंगलच्या मदतीने संघ पुढे झरकतोय आणि जाऊन पोहोचतोय 16 आकड्यावरती.
16 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. संत सुरुवात, धीमी सुरुवात पाहायला मिळते, कारण बॉलिंग इतकी छान झाली. कारण अक्षय भोईरची 2 षटकामध्ये त्यांनी कमीत कमी धावा दिल्या, 2 विकेट्स त्यांनी महत्वपूर्ण मिळवल्या. त्यानंतर सूरजला आणण्यात आलं, त्यांनी फक्त धावा खर्च केल्या 5. आणि त्यानंतर अनिकेत देखील तशीच गोलंदाजी, इकॉनॉमिकल षटक मात्र टाकतोय. ओरपी चेंडू ऑन साइडला मिड विकेटला अक्षय भोईर त्या ठिकाणी आहे. खूप चांगली फिल्डिंग, मिस्टेक तो करत नाही. प्रत्येक गोष्टीवरती तो आता टिक मार्क करतोय. खरं तर मी म्हणेन अभ्यास करून आलाय की काय. मागच्या वर्षी चांगला खेळ त्यांच्या टीमने केला आणि तसाच खेळ या वर्षी पहिल्याच मॅच मध्ये, पहिल्याच इनिंग मध्ये दाखवत असताना आरोही 11. 17 धावा, खूप चांगली बॉलिंग करतोय अनिकेत, रमनाथ गावचा रायझिंग स्टार. आणखी एक खोलवर टप्प्याचा चेंडू, मिड ऑफला फिल्डिंग चांगली होते. इथे फक्त मिळेल रोहिदासला सिंगल. सिंगलच्या मदतीने एकूण धावा धावफलकावरती येत आहेत त्या 18 धावा धावफलकावरती. चौकार षटकार या मॅच मध्ये थांबलेत. खरं तर कालच्या दिवसामध्ये सकाळच्या सत्रामध्ये 40-45 धावा आपण लगातारच्या 3 मॅचेस मध्ये पाहिल्या. त्यानंतर धावा थोड्याशा येऊ लागल्या. त्यानंतर संध्याकाळच्या सत्रामध्ये धावा थोड्याशा थांबलेल्या आपल्याला पाहायला मिळाल्या. आणखी एक चांगला चेंडू, बाकवट कव्हर पॉइंटला चेंडू जाते गल्लीमध्ये. वैभव शेवाळेला इथे फक्त मिळते सिंगल. सिंगलच्या मदतीने धावफलक पुढे जाते आणि जाऊन पोहोचत आहे ते 19 या आकड्यावरती. 19 धावा धावफलकावरती. चौथं षटक प्रगतीपथावर असताना 19 धावा. संत सुरुवात पाहायला मिळते. डॉट ऑफ पर्सेंटेज जास्त या पहिल्या इनिंग मध्ये पाहायला मिळतात. पंच आमच्याकडे वळतायत. बट बॉल एक धाव जोडली जाईल. एक धाव संख्येच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचते 20 या आकड्यावरती. 20 धावा धावफलकावरती. 40-45 आता टार्गेट समोर पकडून आता रोहिदास शिर्केला बॅटिंग करावी लागेल. आक्रमक क्रिकेट दाखवावं लागेल, कारण इथे डॉट ऑफ पर्सेंटेज वाढलेत. धावा कुठेतरी थांबल्यात आणि अशा वेळेस जर चौकार षटकारांची जर आता आतिषबाजी झाली, एक चांगल्या टोटलकडे भैरवनाथ 11 जाऊन पोहोचेल. परंतु आणखी एक वेगवान चेंडू, खोलवर टप्प्याचा चेंडू. षटक क्रमांक इथे 14 देखील संपलाय. 4 षटकांच्या समाप्तीनंतर एकूण धावा धावफलकावरती आहेत फक्त आणि फक्त 20. थँक्यू. चला, महाकाल 11 आणि SP 11 दोन्ही टीमच्या कॅप्टनला माझी विनंती आहे की आपण टॉस करण्यासाठी लगेच या. चला, टॉस करण्यासाठी आपण लगेच या. यानंतर लगेचच तुमची मॅच आहे. इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करूया. 4 षटकांचा खेळ संपलाय. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 20 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. टॉस इथे जिंकला होता आरोही 11 टीमने. अक्षय भोईरने त्यांचा निर्णय होता फिल्डिंग फर्स्ट, आणि तो निर्णय का चांगला होता ते दाखवत असताना अक्षय भोईर स्वतः खूप चांगली बॉलिंग केली आपल्या 2 ओव्हरच्या स्पेल मध्ये. आणि त्यानंतर आता संघाला तो लीड देखील भरपूर चांगला करतोय. बॉलिंग मार्क वरती 5व्या षटकामध्ये आता येतोय हितेश रुटे, बीड गावचा खेळाडू. लेफ्टी बॉलर रिव्हर्स अटेम्प्ट वैभव शेवाळेच्या बॅट मधून येतोय हा चौकार. थँक्यू. मागच्या वर्षी आपण नेहमी शेवटचं षटक सूरज लोबीकडे पाहायचो, एक फसवा जादूगर गोलंदाज. परंतु आता या टीमने सिलेक्शन केलंय हितेशचं, आणि हितेश पहिल्या चेंडूवरती चौकाराचा मार खातोय. 4 धावसंख्येच्या मदतीने धावफलकावरती धावा येतात त्या 24. 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 24 धावा. वैभव शेवाळे पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न. एसटी रक्षक थोडीशी अपील करतोय.
अजिंक्य त्या ठिकाणी होते नेवाळी गावचे एसटी रक्षक थोडीशी अपील करतायत, परंतु चेंडू आणि फळीचा कोणताही संपर्क पाहायला मिळत नाही. हा डॉट बॉल येते. 2 चेंडूचा खेळ संपला. एकूण धावा धावफलकावरती आहेत ते 24 धावा धावफलकावरती. येणाऱ्या 4 चेंडूमध्ये आता मोठे फटके मारावे लागतील. एक फायटिंग टोटल उभं करावं लागेल, तरच मी म्हणेन तुमच्या गोलंदाजांना मी म्हणेन धावा डिफेंड करण्याची ताकद निर्माण होईल. आणि तशी ताकद निर्माण करण्यासाठी आता मोठे फटके मारावे लागतील. रोहिदास नॉस्टागरेंटला डावाची वाट बघतोय. इथं मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. यू मिस, आय विल डेफिनेटली हिट. फर्निचर खराब करून टाकतोय वैभव शेवाळेचं. फलंदाज तिथे होते बाद. थँक्यू. बॅटिंग साठी जातोय सूरज जाधव. बॅटिंग साठी जातोय अक्षय. सूरज जाधव बॅटिंग साठी. खूप चांगली बॉलिंग दाखवत असताना असं वाटलं होतं पहिल्याच चेंडूवरती चौकार आल्यानंतर ही ओव्हर थोडीशी महागडी जाईल, परंतु त्यानंतर लगेचच कमबॅक केला. यंगस्टर कमबॅक करताना आपल्याला कालच्या दिवसापासूनच पाहायला मिळतात. खरं तर मी स्पर्धा इतकंच म्हणेल की यंगस्टर साठी आहे. सिनियर खेळाडूंसोबत ज्युनियर खेळाडूंना एक चांगला प्लॅटफॉर्म देण्याचं काम VKPL मध्ये आपल्याला दरवर्षी पाहायला मिळतं. हितेश लेफ्ट आर्म राऊंड विकेट. बॉलिंग करतोय लेफ्टी बॉलर. अक्षयने विश्वास दाखवला हितेशवर. हा चेंडू फाईन लेगला मारण्याचा प्रयत्न. स्ट्राईक रोटेशन करतोय रोहिदास शिर्के. आणि फलंदाज बाद. फलंदाज इथे बाद होतोय. रनआउटच्या स्वरूपात नवीन बॅट्समन मैदानामध्ये दाखल होतोय. राजेश 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 24 धावा धावफलकावरती. 4 चेंडूंचा खेळ संपलाय. 2 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. रोहिदास शिर्के स्ट्रायकर एंड वरती असेल या टीमचा कॅप्टन. आणि या 2 चेंडूवरती जर 2 मोठे फटके आले, एक फायटिंग टोटल उभं राहील. 24 धावा. हितेश इथेचा चेंडू पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न. भरपूर शफल झाले होते. रोहिदास इथे येतोय डॉट बॉल. खूप चांगली बॉलिंग यंगस्टर कडून पाहायला मिळेल. जो काही विश्वास दाखवला होता अक्षय बोरणे या टीमचा कॅप्टन आहे, आणि जो काही विश्वास दाखवलेला त्या विश्वासाला सार्थ ठरत असताना या शेवटच्या षटकामध्ये हितेश आणखी एक डॉट बॉल येतोय. आणि हितेश षटक क्रमांक 5 देखील संपुष्टात येत आहे. 5 षटकांच्या समाप्तीनंतर 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 24 धावा धावफलकावरती फक्त आहेत. आणि आता येणाऱ्या 30 चेंडूमध्ये फक्त 25 धावसंख्येची गरज असेल आरोही 11 टीमला. चला, थँक्यू. थँक्यू अजय डीजे. महाकाल 11 आणि SP 11 या दोन्ही टीमच्या कॅप्टनला माझी शेवटची विनंती आहे की आपण टॉस करण्यासाठी लगेच या. महाकाल 11 आणि SP 11 या दोन्ही टीमच्या कॅप्टनला माझी शेवटची विनंती आहे की आपण टॉस करण्यासाठी या. पहिली मॅच आपल्या समोर भैरवनाथ 11 आणि आरोही 11. आता टार्गेट सेट करण्यात आलाय आरोही 11 टीमच्या समोर 30 चेंडूमध्ये 25 धावसंख्येचं. परंतु या धावा बनवल्या जातील की या धावा डिफेंड करल्या जातील पहिल्याच मॅच मध्ये, या आपण ऐकूया या स्पर्धेमध्ये पहिल्यांदाच. द व्हॉइस ऑफ कर्जत टेनिस क्रिकेट समीरजी सुमणे. थँक्यू.
थँक्यू. मयूर गणपती बाप्पा मोरया. सर्वांचं सहर्ष स्वागत वासरेखोंडा प्रीमियर लीग 2020 मध्ये पर्व तिसरे. नेक्स्ट मॅच जी आहे त्या दोन्ही कॅप्टननी त्वरित आपली टीम घेऊन त्वरित व्यासपीठाच्या अगदी समोर यायचे. विलंब करू नका. 10 मॅच आपल्याला कव्हर करायचे. थँक्यू. परफेक्ट सॉन्ग, परफेक्ट टायमिंग होता अजय घरे त्यांचं. सलामीची जोडी मैदानात दाखल झाले. 30 बॉलमध्ये धावा करायचे त्या 25. गत वर्षी पहिल्याच मॅच मध्ये अक्षय भोईरने 5 विकेट हॉल घेतल्या होत्या, 5 विकेट घेतल्या होत्या. काही टेक्निकल प्रॉब्लेमने ते आम्ही व्हिडिओ कट करू शकलो नाही. tenniscricket.in बरोबर थोडासा म्हणजे मला वाटतं टेक्निकल प्रॉब्लेम होता. व्हिडिओ लिंक कट झाली होती. आणि या वर्षी पहिल्या मॅच मध्ये चांगली कामगिरी केली. अनिकेतने चांगली बॉलिंग केली आणि शेवटच्या षटकामध्ये बॉलर नितेश पेक्षा अक्षय जास्त मला असं वाटतं उड्या मारत होता. अक्षय जास्त आनंदी होता कारण त्याचा छोटा बंधू खूप चांगली त्यांनी शेवटच्या षटकामध्ये मात्र बॉलिंग केली. टार्गेट 25 आहे. तशीच गोलंदाजी करावी लागणार आहे समोरची टीम. आखू टप्प्याचा बॉल विकेट किपरच्या हातामध्ये बॉल विसावतोय. भावेश आणि त्याच्या साथीने अजिंक्य. भैरवनाथ 11. पहिला गोलंदाज निलेश. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. शॉर्ट मिड विकेट मध्ये आदेश कॅच खाली येतोय आणि फर्स्ट विकेट डाऊन. बॉलिंग बॅटिंग फिल्डिंग वाला इकबाल शेख धानसर वाला. बॉलिंग बॅटिंग फिल्डिंग वाला इकबाल शेख धानसर वाला. थँक्यू. नेक्स्ट मॅच भैरवनाथ महाकाल 11 विरोधात SP 11. महाकाल 11 चे पुरस्कर्ते सागर दीक्षित, अविनाश देशमुख आणि SP 11 चे पुरस्कर्ते सुधीर लोबी आणि नितीन फुलावरे. SP संघाने टॉस इथे जिंकला. आपला निर्णय आमच्यापर्यंत त्वरित सुपूर्द करायचे. फिल्डिंग त्यांनी स्वीकारले. टार्गेट 25 आणि अशीच काहीशी गोलंदाजी करावी लागणार आहे. ती फिल्डिंग करणारे 11ला 25चं टार्गेट आहे. न्यू बॅट्समन मैदानावरती दाखल झालाय शिवम. स्ट्रायकिंग एंडला अजिंक्य. मिडॉनला क्लिअर केलंय. वाडिश लॉंग ऑफ मधून क्षेत्ररक्षक धावत चाललाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि तो देखील यशस्वी. मला असं वाटतं जे टॉस साठी कॅप्टन येतात ना त्यांच्याकडे अगोदरच लिस्ट तुम्ही सुपूर्द करा जेणेकरून तुमचा वेळही वाचेल. 10 मॅच तुम्हाला कव्हर करायचे एका दिवसामध्ये. रिस्क आहे, मोठी रिस्क आहे 10 मॅच कव्हर करणं, ते देखील 5 ओव्हरच्या. 2 धावा इथे प्राप्त होत आहेत. धावसंख्येचा श्रीगणेशा झालाय. आरव 11 गत वर्षीचे चॅम्पियन. सुपर शॉट गॅप मध्ये फटका आहे. पाहूया ट्रॅव्हल किती होतोय. 1 बाउन्स हवेच्या विरोधात हा चौकार. अजिंक्य थांबणं मैदानावरती कठीण काम आहे. अजिंक्य जेव्हा जेव्हा मैदानावरती असतो तेव्हा मोठे मोठे फटके खेळतो. काल मला असं वाटतं त्याचा वाढदिवस होता. पुन्हा एकदा वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊ. बऱ्याचशा त्याच्या चाहत्यांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा देत असताना खरं तर त्याच्या चाहत्यांनी भरभरून शुभेच्छा दिल्या त्याला. बॉल मात्र इथे खालीच राहिला. अजिबात उसळी मात्र घेतली नाही. बॉलिंग करतो निलेश. महाकाल 11 विरोधात SP 11. नेक्स्ट मॅच. अकुटप्प्याचा बॉल आणि विकेट किपरला चकमा देऊन बॉल मात्र निघून गेला. थर्ड मॅन रिजन मध्ये सहकार.
चला टीम मीटिंग नकोय. थँक्यू डीजे. टीम मीटिंग नको अजिबात. 10 मॅच कव्हर करायचे आहेत. विकेपीएल म्हणजे आपल्याच परिसरातील वासरेकोंडा प्रीमियर लीग 2020 हे तिसरं पर्व आहे, यशस्वी पर्व आहे. ठिकाण मात्र बदललंय. यावर्षी मुळगाव येथे ही स्पर्धा मात्र संपन्न होते. विनंती करेन प्रत्येकाने सहकार्य करा, कारण ही स्पर्धा आपल्यासाठीच आहे, आपल्याच विभागातील खेळाडूंसाठी आहे, म्हणून विशेष करून सहकार्य करा. टोटल धावून पोहोचले पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 15 धावांची गरज आहे आता. स्ट्रायकिंग एंडला एक नौखा बॅट्समन शिवम रोठे. शिवम लोभी स्ट्रायकिंग एंडचा बॅट्समन आहे, एक यंगस्टर विकेपीएल मध्ये बॅटिंग करताना. खरं तर बॉलचा डॉट बॉल इथे मात्र येतोय. पंधरा धावांची मात्र इथे गरज आहे. 10 धावा झाल्यात पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये. 2 चौकार आले होते. रिव्हर्स स्वीप खेळण्याचा प्रयत्न. रोहिदास शिर्के स्वतः कर्णधार बॉलिंग करतोय आणि हे करावं लागणार आहे. अंतर छोटे आहे आरोही 11 साठी. गत वर्षीचा चॅम्पियन या वर्षी देखील तोच फॉर्म इथे दाखवताना दिसतोय. SP 11 चे मालक सुधीर लोभी आणि नितीन फुलावरे पुढे होऊन खेळला. हा फटका कव्हर्सला. सिंगल तर जरूर मिळणार आहे. हुशारी दाखवली. 2 डॉट बॉल आले. प्रेशर घ्यायचं नाही इथे, फक्त सिंगल घेतली ती शिवमने. एजाज खुरेशी धावसंख्या 11. 14 धावांची गरज. अजिंक्य स्ट्रायकिंग एंडला. आडव्या बॅटनं हा फटका खेचला आणि निश्चितच सीमा पार. वाऱ्याच्या सहित बॉल निघून गेला बाहेर. षटकार. त्या नावाळी गावाचा तो मैदान गाजून आला. त्या घोडे गावाचा तो मैदान गाजून आला. नेक्स्ट मॅच जे महाकाल 11 आणि SP 11 त्यांनी तयारीत राहायचे, कारण आता टार्गेट खूप जवळ यायला सुरुवात झाली. आडव्या बॅटने आणखी एक तडाखा. अजिंक्यच्या बॅट मधून षटकार. हॅलो. 2 धावांची अद्यापही गरज आहे. 2 धावांची अद्यापही गरज आहे. महाकाल 11 आणि SP 11 आपण तयारीत राहायचे. विकेट अजिंक्यची इथे मात्र प्राप्त करतात. थँक्यू. चला नेक्स्ट मॅच महाकाल 11 आणि SP 11. टॉस जिंकलाय SP 11 ने. टॉस जिंकलाय. आपली फिल्डिंग आहे. आपण क्रीडांगणाच्या अगदी म्हणजे व्यासपीठाच्या समोर येऊन उभं राहायचंय. 2 धावांची गरज आहे. बॅटिंग पॉवर प्ले. चल 2 धावांची गरज आहे. जास्त विलंब करू नका. आता 2 धावांसाठी जर का मीटिंग होत असेल, रन रेट हा फंडा असेल तर मग व्हावी मीटिंग. 10 मॅच कव्हर करायचे. अनुज पाटील बॉलिंग साठी मात्र येतो. यंगस्टर्स आहेत दोन्ही. एकीकडे शिवम आहे आणि नॉन स्ट्रायकिंग एंडला अनिकेत.
2 धावांची गरज आणि बॉलिंग देखील एक यंगस्टरच करतो अनुज. भैरवनाथ 11ला ज्या धावा जमवायच्या होत्या प्रथम सत्रामध्ये त्या जमवता आल्या नाही. बरेचसे डॉट बॉल गेले, भरपूर डॉट बॉल. त्या समवेत विकेट देखील गेले. कॅप्टनला आता ही मॅच झाल्यानंतर मीटिंग घ्यावी लागणार आहे आपल्या सर्व खेळाडूंची. कसं कमबॅक करायचं नेक्स्ट मॅच मध्ये यासाठी. समोरच्या दिशेने फटका खेचलाय, सिंगल तरी ते जरूर मिळेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि ते मॅच फिनिश. विजयी आरो 11ने विजयाची नांदी याही वर्षी पुढे चालूच ठेवले. पहिला विजय त्यांनी संपादन केला या मॅच मध्ये. धनंजय पोरजी